वैरभाव समूळ विसरले. ही वेणूतली ताकद आहे. आणि अशा वेणूचा आवाज ऐकेला. असा वेणू वाजवत असताना देहुडा चरणी वाजवितो वेणू, देहुडा चरणी वाजवितो वेणू. असा वेणू वाजवत असलेला दिडका पायाचा गोपिका रमणो स्वामी माझा. गोपिका रमणो म्हणजे गोपी मध्ये जो रममान झालेला आहे. ऐका, गोपी त्याच्यात रममान झाले असतील त्यात नवल नाही. गोपी मध्ये हा रममान झालेला आहे. किती रममान झालेला आहे, किती रममान. ती गवळण सांगते. आता तो काय होत नाही, बाजूलाच जात नाही. तो का म्हणे वेगळा नो हे, तो का म्हणे वेगळा नो हे. हरिने कामा घातला चिरा. चिरा वित्तवरा मुकविले हरिने जीवे केली साठी पाडिली तुटी सकळांची. तुका म्हणे वेगळा नो हे, हरी हा भोवे भोवताला. त्या गवळणीच्या जीवनातून, गवळणीच्या चित्तातून, गोपीच्या चित्तातून आता परमात्मा बाजूला निघायलाच काय नाही. याला म्हणायचं गोपिका रमणो. सोपं सांगतो, ऐका, सोपं सांगतो. आपण देवाच्या दर्शनाकरिता तडफडणं हे आपल्या परमार्थाची सुरुवात आहे. आणि देवान आपल्या भेटीसाठी तळमळणं हा आपल्या परमार्थाचा शेवट आहे. प्रमाण देतो, प्रमाण देतो. काय गोड प्रमाण आहे तुकोबारायचं. वाट पाहे उभा भेटीची आवडी. ऐका, ऐका, आपण देवाची पूजा करणं हे आपल्या परमार्थाची सुरुवात आहे. आणि देवानच आपली पूजा करणं हा आपल्या परमार्थाचा शेवट आहे. अजून सोपं करतो. आपण देवासाठी रडणं, आपण देवासाठी रडणं हे आपल्या परमार्थाची सुरुवात आहे. आणि देवानं आपल्यासाठी रडणं हा आपल्या परमार्थाचा शेवट आहे. मग तुम्ही जागेत बघा आणि मग सांगा बरं मला, आपण सध्या सुरुवातीत आहोत का शेवटात आहोत? काही लक्षात नाही का आलं? ए बाळांनो, लक्षात नाही का आलं तुमच्या? सोपं करू का? आपण देवासाठी रडणं, देव मला का भेटत नाही, देव मला का भेटत नाही म्हणून सारखं रडत राहणं, तडफडत राहणं. देव मला दर्शन देत नाही, मग माझ्या जगण्यात काय अर्थ आहे? नाही, मला आता 8 दिवस जेवणच करायचं नाही, देव भेट देत नाही म्हणून. म्हणजे आपण देवासाठी रडणं हे आपल्या परमार्थाची सुरुवात आहे. आणि देवानं आपल्यासाठी रडणं हा आपल्या परमार्थाचा शेवट आहे. मग सांगा बर, आपण सुरुवातीत आहोत का शेवटात आहोत? सुरुवातीत आहो का? रडताय का तुम्ही देवासाठी? देवासाठी रडताव का? कोण रडते देवासाठी?
जय विठ्ठल कधी होतंय म्हणून रडणारे लक्ष चांगलं द्या. आपण बर का आपण रडतोय, रडत नाही असं नाही, पण पुढे बोलू का, आपण देवाजवळ सुद्धा रडतोय. देवाजवळ सुद्धा रडतोय. फक्त अडचण एवढीच आहे, देवासाठी रडत नाही. आपण देवाजवळ रडतोय की नाही? कसं रडत? पोरग बोलत नाही, सुन तुकडा वाढीत नाही, जावाई पण आता येऊ नको म्हणतोय, सप्त्याला पण बोलवीत नाहीत. आपण आपलं रडगाणं चालूच आहे की देवाकडे गेल्यावर लांबलचक यादी घेऊन जातो त्याच्याकडे गेल्यावर, आणि हे आपलं रडगाणं त्याच्या पुढे मांडतो. ते बी वैतागलेला असतो. हे रोज रडगाणेवालीच येतात सगळी. मग देव म्हणतो हकला हकला, वडा वडा, पटकन वडा. थांबू देत नाही देव आपल्याला त्याच्या समोर. थांबू काय आपली लायकी राव, आपल्याला ढकलून बाजूला काढतात आणि मनात म्हणतो 35 एकर किडे हो बाजूला. तिथं कशाची काय काय नाही काय नाही काय नाही काय नाही. मी तर नेहमी म्हणत असतो, नेहमी ज्याला स्वतःची लायकी कळून घ्यायची ना, स्वतःची लायकी, त्यानं वशिला न लावता दर्शनाला जायचं. बरोबर लायकी कळती बघा, असं गच्चांडून बाजूला काढतात. तरी सुद्धा हा पट्ट्या बाहेर आल्यावर म्हणतो मोकळं दर्शन झालं. आता मोकळं दर्शन झालं का मोकळं केलं. माझ्या बोलण्याचा आशय इतकाच आहे की की देवासाठी रडणं ही सुरुवात आहे, देवानं आपल्यासाठी रडणं हा शेवट आहे. तसं आपण त्याच्यात रममान होणं ही सुरुवात आहे, पण त्यानंच आपल्यात रममान होणं हा शेवट आहे. गोपाळ कृष्ण कन्हैया बरोबर भांडण करायचे आणि कृष्ण कन्हैयाला म्हणायचे, हे काना, तू आमच्या बरोबर गाई घेऊन यायचं नाही यायचं. अरे अरे तुझ्या गाई कशा आहेत? कोण धावे? हा, कानोबा 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 कानोबा, दिवाळी आपुली गोदने, दिवाळी आपुली गोदने, दिवाळी आपुली गोदने, दिवाळी आपुली गोदने. कानोबा 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 कानोबा, दिवाळी आपुली गोदने, दिवाळी आपुली गोदने, दिवाळी आपुली गोदने, दिवाळी आपुली गोदने. गोपाळ म्हणायचे, काना तुझ्या गाई बाजूला काढ, तो आमच्या बरोबर यायचं नाही. कोण धावे त्यांच्या लागे, मागे मागे एरधारे, तू का म्हणे तू राख मनेरी, मग त्या एरी आम्ही जाणो. कानोबा निवडिया फुली गोदने. ऐका गोपाळ कानोबाला म्हणायचे, तू आमच्या बरोबर यायचं नाही, तो आमच्यापासून बाजूला हो, बाजूला निघ. तुम्ही जागे आहेत बघा, काय त्या गोपाळात ताकद असेल हो. ते बाजूला हो, बाजूला निघ, आमच्या बरोबर येऊ नको. कुणाला म्हणायचे? देवाला म्हणायचे. ऐका, पण देवाने सांगायचे नका रे, नका राव, मला बाजूला काढू नका, मला तुमच्या बरोबर घ्या, मला नका तुमच्यापासून का का काढायचं नाही, का नको म्हणतो. तेव्हा देवानं उत्तर दिले, देव काकुळतीला यायचा बघा. देव काय व्हायचा? काकुळतीला यायचा. काकुलती येतो हरी, क्षणभरी निवडिता. क्षणभर जरी गोपाळापासून बाजूला जायची वेळ आली ना, तरी देव काकुलतीला यायचा. दादानो, आपल्यापासून बाजूला जायचं म्हणलं की देव काकुलतीला यावा, एवढी आपली भक्ती श्रेष्ठ असली पाहिजे. गवळणीची एवढी भक्ती होती, आणि म्हणून गोपिका रमनो, म्हणजे परमात्मा त्यांच्यामध्ये रममान झालेला होता. कोण आहे तो? स्वामी आहे, आमचा मालक आहे, माझा आहे. कधीतरी देव माझा आहे असं वाटलं पाहिजे. विस्ताराची वेळ संपलेली आहे.
गोपिकार म्हणू स्वामी माझा, असा माझा असलेला एक, स्वामी असलेला दोन, असा जो परमात्मा आहे तो दिडका पायाचा वेणू वाजवत असलेला, माझा असलेला, स्वामी मालक असलेला जो परमात्मा आहे, तो परमात्मा पाहिला. तो परमात्मा कुठे पाहिला? देखी लागे माये मुने जाती, देखी लागे माये मुने जाती, देखी लागे माये मुने जाती, देखी लागे यमुनेच्या तीरी हात खांद्यावरी राधिकेच्या. गवळणीच्या दुसऱ्या चरणामध्ये ती गवळण सांगते तो परमात्मा पाहिला. कुठं पाहिला? देखिला गे माय. सखीला म्हणते साजनीला, हे माय मी पाहिला कुठं? यमुनेच्या तीरी. यमुनेच्या तीरावरती मी पाहिला. याचा पहिला अर्थ सांगतो, यमुनेच्या काठावर पाहिला. आणि दुसरा अर्थ सांगतो, यमुना म्हटलं, गंगा म्हटलं, गोदावरी म्हटलं, नर्मदा म्हटलं, भीमा म्हटलं, कोणतीही गंगा म्हटलं रे म्हटलं, ऐका, की मग आपल्या डोक्यात पावित्र्य येतं का अपावित्र्य येतं? तुम्ही जागेत बोला ना, काय येतं? पावित्र्य येतं. मग देखिला गे माय यमुनेच्या तीरी, याचा अर्थ पावित्र्याच्या काठावरच परमात्म्याचं दर्शन आहे. तोपर्यंत परमात्मा दर्शन देत नाही. म्हणजे काय? आपलं जीवन पवित्र झाल्यावरच भगवंताचं काय आहे? दर्शन आहे. देखिला गे माय यमुनेच्या तीरी. लक्ष द्या, यमुना, कोणतीही गंगा घ्या, कोणतीही गंगा घ्या, ऐका, प्रत्येक गंगेचं नाव म्हणजे नदीचं नाव हे स्त्रीलिंगीच आहे. नदीचं नाव स्त्रीलिंगीच आहे. भीमा, भामा, निरा, मुळा, मुठा, गंगा, यमुना, नर्मदा, कावेरी, तुंगभद्रा, म्हणा की ते कोणती? चला लवकर उठकायचंय. तर कोणतीही नदी घ्या, कोणत्याही नदीचं नाव स्त्रीलिंगीच आहे. लक्ष द्या.
आमच्या माता भगिनी हे गंगेचं रूप आहे. कोणाचं रूप आहे? गंगेचं रूप आहे. बघा, गंगेकडे जे गुण आहेत, नदीकडे जे गुण आहेत, ते सगळे गुण माता भगिनीकडे तुम्हाला पाहायला मिळते. नदीकडचा पहिला गुण काय? सतत वाहत राहणं. सतत वाहत राहणं हा पहिला गुण आहे. आमच्या माता भगिनीकडचा तो पहिला गुण आहे, सतत काम करत राहणं. सतत काम. बघा, घरामध्ये संध्याकाळी उशिरापर्यंत काम कोण करते? बोला ना, माता भगिनी. सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात कोण करते? माता भगिनी. सगळी कामं आटोपून कीर्तनाला कोण येते? बरोबर आहे ना? सगळी कामं आटोपून कीर्तनाला येते. बरोबर. कीर्तन झाल्यावर घरी गेल्यावर सगळी कामं कोण करते? माता भगिनी. म्हणजे सतत काम. हे जर कीर्तनाला आलेले असले तर त्यांचं सुद्धा काम घरी करणारी कोण? मग ते काय असेल ते गाईला चारा टाकायचा, ते कडबक कुकुटी करायचे, ते काय असेल ते घास काढायचा, आहे की नाही? कारण बिचारीची इच्छा असते, हे कीर्तनाला गेलेत, आता तिला काय माहिती हे कीर्तनात बी झोपलेत काय माहिती.